तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. तुम्हाला आमच्या कपड्यांवरून कळलं असेल आज काय सगळ्यांना माहिती की आपल्या राजांची जयंती आहे. तर आम्ही सगळेजण कॉलनीतले गँग आहोत, ते आम्ही चाललो आहे गावात, कारण की शिवजयंतीनिमित्त गावात रॅलीचं आयोजन करण्यात विविध कार्यक्रम असतात. तर त्यानिमित्त आम्ही गावात चाललो आहे. तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघायला भेटेल की गावात काय चालतंय काय नाही वगैरे, कशा प्रकारे आम्ही साजरी करतो शिवजयंती वगैरे. तर सर्वप्रथम आम्ही महाराजांची मूर्ती आणि राज्याभिषेकाची प्रतिमा होती, त्याचं पूजन वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव, हर हर महादेव. तयारी करून आम्ही सर्व निघालो तो गावात जायला, कारण की गावात खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सगळ्या महिलांसाठी. पण त्या अगोदर आम्ही थांबलो स्टेडियमला, कारण की तिथे आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि बघू शकता तुम्ही, छान सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि कुणाल बाबा आले ते त्यांच्या हस्ते आरतीचं करण्यात आली ती, तर आईला पण तो मान मिळाला. तर आपण ते बघू शकता व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होती. कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला जायचं गावात, रॅलीत जाऊ, मजा करू. मी तुम्हाला सांगितलं गावात खेळ पैठणीचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे आम्ही कार्यक्रमाला पोहोचलो होतो आणि बघू शकता महिलांची प्रचंड गर्दी होती. 50 रुपये तिथे फी होते. नंतर महिलांना गिफ्ट वगैरे दिलं जातं. तिथं बघू शकता महिलांना गिफ्ट पण दिलं जाते आणि गर्दी बघू शकता तुम्ही. खूप छान कार्यक्रम होता. तर उपस्थित सर्व महिलांना आकर्षक गिफ्ट होतं आणि त्या व्यतिरिक्त 11 पैठणी पण होत्या जे दिल्या जाणार होता. आणि सोबतच भंडाऱ्याचं पण आयोजन करण्यात आलं होतं. तर आम्ही मस्त की गरमागरम पुरी आणि भाजी खाल्ली. भंडाऱ्याचा लाभ घेताना भंडाऱ्याचा सायली गाडे कंपॅरिझन काढे तनु भोसले नाही रे, जोगी तनु जोगी. मस्त लाडू किती खाल्ले? अरे काय लाडू जागे घे ना का लाडू. एक नंबर लाडू, एक नंबर. लाडूच भेटला नाही. कसं झालं माझ्यासोबत, मला लाडूच भेटला नाही. आम्ही गॅंग बघू शकतो. त्याला व्हिडिओमध्ये यायचं तसं पण त्याला घेतलंय. आम्ही लाडू खाऊ, लाडू सारखे होऊ. आणि आम्ही आता 2 लाडू जातो, लाडू गेलो. आणि 2 महारथी इथं शेंगदाणे खाता, शेंगदाणे. लाडू नाही म्हणे, त्या पोरीचा लाडू घातला. तुला काय सांगितलं? डायट वर बापरे, कोण म्हणे? तुम्ही खाल्ला अशा ताई? तर भंडारात मस्तपैकी खाल्ल्यानंतर पैठणीचं वाटप सुरू होणार होतं. 11 पैठणी होत्या विशेष. तर आम्ही वाट बघत होतो की आमचा नंबर होता की नाही. तर आमच्यासोबत हे पण थांबले, तर आम्ही वाट बघत होतो. आमचा नंबर 219 नंबर काढून की आमचा 129 चा 1 नंबर उरलाय. भेटतो की आम्हाला विवेक बागुल आपल्या. तर पैठणीचा शेवटचा नंबर पण निघालेला, आमचं नाव काय आलं नाही. त्यामुळे काही नाही, आम्ही गिफ्ट घेऊन खुश होतो आणि आम्ही पुढे निघालो रॅलीसाठी. तर खेळ पैठणीचा राम मंदिर जवळ चालू होता. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि बघू शकतो आम्ही आलो होतो गांधी पुतळ्याजवळ. आता आम्ही गाडी लावून दिली मामींच्या इथे. आम्ही सगळे चाललो होतो रॅलीसाठी. उठाने खात टाटा बाय बाय सी यू. अरे नालायकांनी अजून सुरू झालं ना आता. येडे का आज मी येते, परवा मा पेपर आहे. शरम वाटायला पाहिजे. शरम परवा मा पहिला आपला मराठीचा पेपर आहे. कशाचा ते पण माहित नव्हतं. पण मातृभाषा ना, तो एकदम कॉन्फिडन्स आहे.
थँक्यू काका. त्यानंतर पुढे आम्ही आलो तर भगव्या चौकात. भगवत चौकात थांबल्यानंतर त्यापुढे आम्ही आलो तो शिवतीर्थ येथे. तिथे पण मस्त कार्यक्रमांचं आयोजन वगैरे करण्यात आलं तर छान वातावरण होतं तिथे. शिवतीर्थ आलं तिथं मस्त वातावरण होतं आणि मेन म्हणजे तिथे महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी वेगळी जागा होती तिथं त्या मस्त एक नाचत वगैरे होत्या आणि खूप धमाल करत होत्या. तर खूप छान वाटलं बघून.
मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असं छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान व्हिडिओ बघता येईल. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.